नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. मित्रांनो, माझी भावाही कामानिमित्त बाहेरगावी असायची. घरी फक्त मी व आईच असायचो. काही दिवसापासनं काका व त्याचे मित्र आमच्या घरी जास्तच येऊ जाऊ करू लागले होते. कदाचित काका त्यांना सोबत घेऊन येत असेल, मला असं वाटू लागलं. पण आता काकाचे मित्र व काका रात्रीसुद्धा आमच्या इथेच राहू लागले. मला या गोष्टीचं थोडं वेगळं वाटू लागलं होतं. कदाचित ही गोष्ट आपण बाबांना सांगावी असं मला वाटलं, पण मी ते दुर्लक्ष केलं. एक दिवस रात्री मला जाग आल्यावर हॉलमध्ये काका व त्याचे मित्र सोफ्यावर बसलेले होते व आई त्यांच्यासमोर काय करत होती हे तुम्हाला कथेमध्ये ऐकायला मिळेल. मित्रांनो, नमस्कार. माझं नाव प्रणित. मी एक कॉलेजला जाणारा मुलगा. आमचं आयुष्य हे खूप छान होतं. घरामध्ये आई, बाबा व मी आम्ही तिघेच असायचो. बाबा हे कामानिमित्त सारखे बाहेर असायचे, कारण त्यांचं काम हे जरा खूपच वेगळं होतं. त्यामुळे ते घरापासून लांब राहायचे. घरामध्ये जास्त वेळ आई व मीच असायचो. त्यामुळे आईला नको त्या कामामध्ये मी सर्व मदत करत असायचो. बाजारामध्ये जाणे, खरेदी करून आणणे, या सर्व गोष्टींमध्ये मी व्यवस्थित लक्ष द्यायचो व आईची काळजीसुद्धा घ्यायचो. आता झालं असं की एक दिवस काका दुपारच्या वेळेस घरी आले. मी जेवत असताना आईने त्यांनासुद्धा जेवण्याचा आग्रह केला. ते बसले व त्यांनी जेवण केलं. काका पहिल्यापासून आमच्या घरी यायचे, पण आल्यावर जास्त वेळ काही घरामध्ये राहत नसायचे. थोड्या वेळ बसले की लगेच निघून जायचे. आज मात्र काका दुपारी आले होते, ते संध्याकाळ होईपर्यंत आमच्या घरातनं काही गेलेच नाही. मला ही गोष्ट जरा वेगळी वाटू लागली, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. काका पुन्हा रात्री आले व जेवण केलं व टी व्ही बघत बसले. मी झोपायला निघून गेलो. झोपून रात्री मी जागल्यावर अचानक उठलो. तेव्हा मी हॉलमध्ये गेलो, तेव्हा काका सोफ्यावरच झोपलेले होते. ही गोष्ट मला वारंवार खटकतच होती. मी जेव्हा कधी कॉलेजवरून यायचो तेव्हासुद्धा आई घरामध्ये काम करत असायची व काका हॉलमध्ये बसलेले असायचे. नक्की हा प्रकार तरी काय आहे, ही गोष्ट मला वेगळी वाटू लागली. कारण बाबा असताना काका इतके काही घरामध्ये येतच नसायचे. एक दिवस मी कॉलेजवरनं सहज घरी आलो. मी घराचा दरवाजा वाजवला. घराचा दरवाजा वाजवल्यावर उघडला गेला नाही, म्हणून मी खोलीमध्ये आतमध्ये बघितलं तर आई गाणे लावून त्याच्यावर नृत्य करत होती. मी पुन्हा दरवाजा वाजवल्यानंतर आईने दरवाजा पटकन उघडला. आईला म्हणालो, मला घरामधनं गाण्यांचा आवाज येत होता व तू नृत्य करत होतीस. आईला राग आला व ती म्हणाली, तू काहीही बोलतोसा, मला व नृत्य करायला थोडंही आवडत नाही, तसे मी गाणे ऐकतच असते. असं बोलून आई माझ्याशी का खोटं बोलली असेल याचा मला आजपर्यंत अंदाज आलाच नाही. भरपूर वेळा मी कामावरनं किंवा कॉलेजवरनं जेव्हा घरी यायचो तेव्हा आईला गाणी लावून नृत्य करताना बघतच बसायचो. आईची नृत्य करण्याची जी पद्धत होती तीसुद्धा जरा वेगळीच होती. आता माझा संशय थोडा वेगळाच येऊ लागला होता. कदाचित काका घरी येत असेल व हे सर्व आईला करायला लावत असेल. पण जेव्हाही आई घरामध्ये नृत्य करायची तेव्हा ती घरामध्ये एकटीच असायची. म्हणून मी या गोष्टीकडे थोडं दुर्लक्ष केलं. कदाचित तिला नृत्य करायला आवडत असेल, तिने तिची आवड जोपासली, म्हणून मी याच्याकडे आता पुढे दुर्लक्ष करू लागलो. एक दिवस अचानक काका संध्याकाळी घरी आले. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र होते. मित्र असल्यामुळे आईने त्यांना जेवण्याचा थोडा आग्रह केला. ते जेवायला थांबले. जेवण झाल्यानंतर काकांनी त्यांना सांगितलं की आजची रात्र आपण इथेच राहूया. ही गोष्ट मला जरा खटकली. काका रात्री राहत होते इथपर्यंत गोष्ट योग्य होती, पण आता काकांचे मित्र का म्हणून रात्री आपल्या घरी राहणार याच्याकडे मी जरा लक्ष देऊ लागलो. एक दिवस झालं असं की नेहमीप्रमाणे काकांचे मित्र आले व रात्री जेवण करून ते तिथंच राहिले. आता याकडे एक दुर्लक्ष करण्याची एक माझी महत्त्वाची बाजू अशी होती की वडिलांनी आईशी लग्न केलं म्हणजे आई ही त्यांच्या मामाची मुलगीच होती.
म्हणून कदाचित ते सर्व एका शाळेत असल्यामुळे काकांचे मित्र तेच पप्पांचे मित्र व तेच आईचे मित्र असतील असा मी अंदाज लावू लागलो. पण आईला हे सर्व विचारण्याची माझी काही हिंमत होतच नव्हती. आता एक दिवस असे ते रात्री घरी आले व जेवण करून झोपले. मी सगळ्यात आधी झोपायला गेलो. रात्री अचानक जाग आली. मला गाण्यांचा आवाज येऊ लागला. म्हणून मी हॉलच्या दिशेने गेलो तर बघतो तर समोरच आई होती. सगळे काका व त्याचे मित्र सोफ्यावर बसलेले होते व आई त्यांच्यासमोर नृत्य करत होती. मला खूपच वेगळं वाटलं. मी रूमचा दरवाजा लावून घेतला व झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी काका व त्याचे मित्र लवकरच घरातनं निघून गेले. मी कॉलेजवरून घरी आलो. मी आईसोबत बोलतच नव्हतो. आई अशी का वागत असेल मला याचा राग येऊ लागला होता. पण मी काहीच बोललो नाही. मी शांत होतो. थोड्या वेळाने आई माझ्याजवळ आली व म्हणाली, "काय रे प्रणीत, तू काहीच का बोलत नाही आहेस? काही झालं आहे का कॉलेजमध्ये?" मी म्हणालो, "नाही आई, काहीच झालं नाही." आईने पुन्हा विचारलं, "मग तू इतका शांत का आहेस?" तेव्हा मी म्हणालो, "नाही काही." मी पुन्हा आईला रागात उत्तर दिलं. मात्र तिसऱ्यांदा आईने माझा हात धरला व आई म्हणाली, "प्रणीत, नक्की काय झालं ते सांग." मी पुन्हा आईला काहीच उत्तर दिलं नाही. तेव्हा आई म्हणाली की रात्री तू मला काका व त्यांच्या मित्रांसमोर नाचताना बघितलंस म्हणून तुला राग आला आहे का? आई इतकं स्पष्टपणे बोलल्यावर मी आईकडे अवाक होऊन बघतच राहिलो. मी म्हणालो, "तुला तर माहीतच आहे, मग तू का विचारतेस?" असं बोलताच आई हसायला लागली व म्हणाली, "अरे, आम्ही सर्वजण एकाच कॉलेजमध्ये असल्यामुळे मी जेव्हाही कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन असायचं तेव्हा मी त्याच्यामध्ये नृत्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचे. त्यांना माझा नृत्य करण्याची पद्धत खूप आवडते रे, म्हणून ते घरी आल्यावर रात्री हे मला करायला लावतात. मी ही आवड जोपासते व कोणाला माझ्या नृत्यामुळे आनंद मिळतोय म्हणून मलाही आनंद मिळतोय." असं आईने सांगितल्यावर मला थोडं आता छान वाटायला लागलं होतं. पण थोडी मला काही गोष्ट खटकत होती. ते रात्री आईला रात्रीच का नाचायला लावत असतील हे मला काही न पटण्यासारखंच होतं. ही गोष्ट बाबांना सांगावी असं मला वाटू लागलं. पण मी जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केलं. आता मात्र एक दिवस फक्त काकाच घरी होते व आई त्यांच्यासमोर नृत्य करत होती. हे मी टक लावून बघत होतो. आई नृत्य करत असताना काका तिला हाताला खेचून जवळ ओढत होते. पण आईने नकार दिला. दुसऱ्या दिवशीसुद्धा तसंच चालू होतं. पण आता आईचा नकार होकारामध्ये बदलत असल्याचं मला जाणवलं. हे काय चाललंय? मला खूप राग येत होता. पण मी फक्त बघायची भूमिका घेत होतो. एक दिवस असेच काकाचे मित्र घरी आले. त्यांच्यासमोर पुन्हा रात्री जेवण झाल्यानंतर आईचा नृत्याचा कार्यक्रम संपन्न झाला. संपूर्ण हे चालू असतानाच काकाचे मित्रसुद्धा आता काका जसे करायचे तसंच आईसोबत करू लागले. मला हे न पटण्यासारखंच होतं. पण मला आता बघण्यामध्ये जरा इंटरेस्ट येऊ लागला होता. मी त्यांचं ते सर्व बघतच राहिलो. अचानक ते सर्वजण सोफ्यावर बसले होते व आई त्यांच्यासमोरून नृत्य करत होती. नृत्य करत असतानाच काकाचे मित्र तिला जवळ उडू लागले व त्यांचा सगळ्यांनी मिळून आता कार्यक्रम चालू केला. जवळजवळ 3 ते 4 तास झाल्यानंतर मला हे बघता बघता कधी झोप लागली हे मला कळालं सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर रात्री जे झालंय ते पुन्हा सगळं माझ्या डोळ्यासमोर आलं. मी आईशी पुन्हा अबोल झालो. आईला वाटलं कदाचित त्याने मला नृत्य करताना बघितलं असेल व हा झोपी गेला असेल. आईला माहीतच नव्हतं की मी त्यांचा सगळा कार्यक्रम बघितला आहे. आता हळूहळू मी कॉलेजवरून घरी आल्यावर पुन्हा मी तसा शांत राहू लागलो. आईला वाटलं की याला प्रत्येक वेळेला काय होत असेल व आपण प्रत्येक वेळेला याची किती समजूत काढायची, म्हणून ती यावेळेस मला काहीच बोलली नाही. मी मात्र दुपारी आईला विचारलं, "आई, तू घरात बाबा नसताना हे सर्व का करतेस?" तेव्हा आई म्हणाली, "काय करते?" मी म्हणालो, "आई, मी रात्री जे बघितलं आहे ते खरं आहे का?" तेव्हा मात्र आई घाबरली व म्हणाली, "तू काय बघितलंस प्रणीत?" मी म्हणालो, "नृत्य करतेस इथपर्यंत सगळं योग्य होतं. पण तू तर त्यांच्या सगळ्यांच्या जवळ जात होतीस व नको ते करत होतीस हे माझ्या डोळ्यांना बघवत नव्हतं." तेव्हा आई म्हणाली, "प्रणीत, तू यामधलं बाबांना काहीच सांगू नकोस. कृपया करून असं सांगितलं तर खूप काही वेगळं होऊन बसेल. मी तुला वचन देते, मी यापुढे असं कधीच करणार नाही." पण आईने असं का केलं असेल हे मला काही कळतच नव्हतं.
काकांचे मित्र आत्ताही घरी येतात व आईसोबत ती मजा करून निघून जातात. मी मात्र फक्त बघतच राहतो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली ही कथा कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. कथा आवडली असल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा आपल्या नवीन कथेमध्ये. धन्यवाद.